मला सांगू इच्छितो, दरवर्षी काय झालं, निसर्ग 22 दिवस पुढे सरकला, थंडी 22 दिवस पुढे सरकली, उन्हाळा 22 दिवस पुढे सरकला आणि पावसाळा 22 दिवस पुढे सरकला. मग दरवर्षी पाऊस कधी येतो? 7 जूनला येतो. तर दरवर्षी हे निसर्ग 22 दिवस पाऊस उशिरा येणार, म्हणून म्हणतो दरवर्षी जूनच्या शेवटच्या आठवड्यात पेरणी होणार आहे. आणि यावर्षी देखील जूनच्या शेवटच्या आठवड्यात शेतकऱ्याची पेरणी होईल आणि सगळ्या शेतकऱ्याच्या लागवडी देखील होणार आहेत. म्हणून ही सर्वप्रथम शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. शेतकऱ्यांना घाबरून जाऊ नका, पाऊस येत राहणार आहे. तुम्ही बघा आता म्हणजे हे दररोज पाहताना हे 14 पासून पण देखील बऱ्याच भागामध्ये आज देखील ना विदर्भामध्ये वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, अकोला त्या परिसरामध्ये आज देखील चांगल्या स्वरूपाचा विदर्भात, पूर्व विदर्भात पाऊस पडणार आहे. पश्चिम विदर्भात देखील काही भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात आज देखील पाऊस पडणार आहे. मराठवाड्यात देखील आज विखुरलेल्या स्वरूपात सगळीकडे नाही पडणार, पण भाग बदलत पावसाला सुरुवात होणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. तसाच काय होणार आहे, हे पाऊस 18 जून पासून दररोज एक दिवस वाढत वाढत असं चांगलं जाणार आहे. मग त्याच्यानंतर काय होणार आहे, 21 जून ते 29 जून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पाऊस पडणार आणि सगळ्यांच्या पेरण्या होणार आहेत. म्हणून शेतकऱ्यांनी घाबरून न जाता फक्त धीर ठेवा, पाऊस येणार आहे, पाऊस पावसाचं काम करतो. म्हणून आपण देखील बरेच जण असे म्हणालेत की दुष्काळ पडेल, दुष्काळ वगैरे काही पडणार आहे. तुम्ही बघा जूनच्या अखेर, जूनच्या आपण 1 जुलैला काय करू, परत एक अंदाज देऊ, संपूर्ण पेरण्या झालेल्या दिसतील. पण शेतकऱ्याला सांगायचं होतं घाबरून जायचं कारण नाही. ओल जमिनीमध्ये ईदभर ओल गेल्याच्या नंतर तुम्ही तुमचा पेरणीचा निर्णय घ्या. आजच्यात एक मेसेज दिला जाईल, पण शेतकऱ्याला सांगू इच्छितो की पेरण्या 3 टप्प्यात होणार. पहिल्यापासून मी म्हणतो की 7 ते 14 मध्ये एक टप्पा राहील. त्याच्यानंतर आता जे दुसरा टप्पा आहे ते 21 जून ते 30 जूनच्या दरम्यान एक पेरणीचा टप्पा राहणार आहे. म्हणून शेतकऱ्यांनी जूनच्या शेवटच्या आठवड्यात पेरणी लागणार आहे. म्हणून हे अंदाज लक्षात द्यायचा आणि आपण आपली तयारी ठेवायची. आणि त्याच्यामधून समजा जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये काही ठिकाणी डिझेल नाही भेटलं, ट्रॅक्टर नाही भेटले, कोणाच्या शेतामध्ये वापसा नसली, तर त्यांना 10 जुलै ते 15 जुलैमध्ये जे पाऊस पडेल मग त्याच्यामध्ये शेतकऱ्याच्या पेरण्या होणार आहे. आता जे पाऊस सुरू होणार आहे म्हणजे काय होणार आहे, 18 जून पासून विदर्भाकडून पाऊस सुरू होईल. मग त्याच्यामध्ये काय होईल, ते पाऊस थोडं पुढं होईल. 18ला काही भागात पडेल, 19ला दुसऱ्या भागात पडेल, 21ला तिसऱ्या, असं करत करत काय होणार आहे, 21 पासून ते 29 पर्यंत सगळीकडे पाऊस पडेल आणि मग सगळ्या शेतकऱ्याच्या पेरण्या होईल. उत्तर महाराष्ट्राकडे देखील काय होईल, 21 ते 30 मध्ये पाऊस येईल आणि त्यांच्या देखील उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार जिल्हा झालं, धुळे जिल्हा झालं, जळगाव जिल्हा झालं, सोयगाव तालुका, तिकडे कन्नड, सिल्लोड, संभाजीनगर, वैजापूर, गंगापूर ह्या पट्ट्यामध्ये देखील काय होणार आहे, 21 ते 30 मध्येच पेरण्या लागतील. म्हणून हे देखील त्या उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी देखील अंदाज लक्षात यायचा. मराठवाड्यात देखील परभणी जिल्हा, लातूर जिल्हा, बीड जिल्हा, जालना जिल्हा, संभाजीनगर, धाराशिव जिल्हा या भागात देखील 18 तारखेला तसा पाऊस सुरुवात होईल. 16-17ला देखील काही भागात पडेल, पण 18ला काही ठिकाणी पडेल. पुन्हा त्याच्यानंतर 21च्या नंतर देखील बऱ्याच भागात पडेल आणि जिथे जास्त पाऊस पडेल ते देखील पेरणी करतील. म्हणून मराठवाड्यात शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. पश्चिम महाराष्ट्राकडे देखील काय होईल अशीच परिस्थिती राहील. 21 ते 29 जूनच्या दरम्यान वेगवेगळ्या भागात पाऊस पडेल आणि त्यांच्या देखील पेरण्या लागतील. म्हणून हे अंदाज लक्षात यायचा. एकदम सगळीकडे सारखा पाऊस पडणार नाही, दररोज वेगवेगळ्या भागात पडेल. आज इथं पडेल तर उद्या तिकडे पडेल, असा करत करत पाऊस पडणार आहे आणि सगळ्याच्या पेरण्या होणार आहेत. धन्यवाद.